आता काय युनिट वेक्टर आपण बघितलं, युनिट वेक्टर काढायचं म्हणजे काय काढलं आपण, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड काढलं. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय बघितलं, वेक्टर हा युनिट वेक्टर आहे का नाही, त्यासाठी आपण काय म्हटलं, मॅग्निट्यूड जर 1 आला तर आपण काय म्हणतो युनिट वेक्टर आहे. आता तिसरा टाइप चालला, तुम्हाला म्हटलं जाईल इट्स अ युनिट वेक्टर, ते काय युनिट वेक्टर आहे, मग मला दुसरी क्वांटिटी काढून द्या. जसं की इफ वेक्टर इज युनिट वेक्टर then find the value of a. find the value of a. a ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करून द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. चला पहिलं एक्झाम्पल, जसं मी म्हटलं ए वेक्टर आहे, ए वेक्टर 0.6 i कॅप प्लस a j कॅप. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. आपल्याला माहिती आहे ना, हे काय सांगितलं त्यांनी, युनिट वेक्टर आहे. आपल्याला माहिती आहे युनिट वेक्टर म्हटल्यानंतर काय मॅग्निट्यूड किती झालं पाहिजे 1, म्हणून काय म्हटलं मी 1 इज काय अंडर रूट ऑफ काय 0.6 चा स्क्वेअर प्लस किती a चा स्क्वेअर, बरोबर की नाही. आता इथं काय a आहे ना, मग 1 ऍज इट इज किती होऊन जाईल 0.36 प्लस किती a चा स्क्वेअर, स्क्वेअर केला तर काय होईल 1 इज काय 0.36 प्लस काय a स्क्वेअर. देयरफॉर a स्क्वेअर इज काय 1 मायनस 0.36, मग a स्क्वेअर इज काय 0.64 म्हणजे a इज काय 0.8. समजलं का, किती आलं 0.8. सेकंड, मी जर बी वेक्टर म्हटलो, बी वेक्टरला इज का म्हटलं 0.707 i कॅप प्लस बी जे घेतलं आपण सगळीकडे क्वेश्चन निकाल म्हणतोय, तर काढलं मी ए जे कॅप. चला मी म्हटलं काय 1 आला पाहिजे, कोणाचं 0.707 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस किती a चा स्क्वेअर, आणि माहिती आहे ना 0.7 चा स्क्वेअर किती येणार 0.49, पण इथे किती 0.07 आहे, म्हणून याची व्हॅल्यू म्हणणार तुमची 0.51. किती म्हणता 0.51 करू शकता, 0.707 इंटू 0.707 इंटू काय a स्क्वेअर, स्क्वेअर केला तर काय 1 जोड काय 0.51 प्लस काय a स्क्वेअर, मग काय झालं तुमचा a स्क्वेअर बरोबर काय 1 मायनस 0.51 जोड काय 0.49 a स्क्वेअर. देयरफॉर a जोड काय 0.70 0.51 0.7 कळालं का 0.7. काय डाऊट कोणाला, ऍक्च्युअल मध्ये 0.0707 येतं, आपण आप अप्रॉक्सिमेटली करून घेतलं 0.51. ठीक आहे. नेक्स्ट तिसरं, मी असं म्हटलं पी वेक्टर सपोज मी म्हटलं 0.2 i कॅप प्लस 0.4 j कॅप प्लस a k कॅप. आता किती आले 3 कॉम्पोनंट आले, आता किती आले 3 कॉम्पोनंट आले, 3 कॉम्पोनंट आले तर काय होणार 1 जोड काय 0.2 चा काय करायचा आहे स्क्वेअर म्हणायचा आहे, 0.4 चा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे, प्लस काय a चा स्क्वेअर इज इक्वल काय 1, 0.4 चा स्क्वेअर केला किती झालं 0.04, 0.2 चा स्क्वेअर केला 0.04 झाला, प्लस किती 0.16 झाला, प्लस किती a स्क्वेअर. काय डाऊट आहे, मग किती झाला तुमचा 1 झाला इज इक्वल काय 0.2 झाला 16 0.4 किती झालं 0.2 प्लस किती a चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट घेतला 1 इज काय 0.2 प्लस काय a चा स्क्वेअर, मग 1 मायनस किती a स्क्वेअर काढून घ्या, a स्क्वेअर इज काय 1 मायनस 0.2 म्हणजे a स्क्वेअर इज काय 0.8. हा मग a काढला तर काय होणार आहे अंडर रूट ऑफ 0.8. तुम्हाला तर कळतंय 72 आहे 8 8 64 9 9 81 8 8 64 म्हणजे काय येणार आहे 0.8 समथिंग आलं पाहिजे 0. कळतंय काय 0.8 करा 0.08 बनून जाईल. क्लिअर आहे, सिंपल क्वेश्चन आहे. ठीक.